हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. सो आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. जनरली मुलं याच्यामध्ये मिस्टेक करतात आणि मार्क्स घालवतात. सो या मिस्टेक्स अवॉइड करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की समजेल साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा कसा फाइंड करायचा. सो आपण स्टार्ट करूया साइन थीटा पासून. हा आपल्याकडे एक ट्रायंगल आहे ABC आणि याच्यामध्ये कोणत्या अँगलच्या रिलेटेड आपल्याला साइन, कॉस आणि टॅन फाइंड करायचे ते पहिल्यांदा आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. सपोज हा अँगल आपल्याला कन्सिडर करायचा आहे. सो हा अँगल आपण थीटा डिग्री आहे असं आपण कन्सिडर करूया. सो साइन थीटा काय आहे? साइन थीटा आहे अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनिस. सो अपोजिट साइड कोणती? तर या थीटाच्या जी समोर आहे ए बी ही याच्या अपोजिट आहे. सो ए बी साइड ही तुमची अपोजिट साइड आहे आणि हायपोटेनिस काय? ही सगळ्यात मोठी साइड आहे, ती आहे AC. तर इथे साइन थीटा काय बनणार आहे? साइन थीटा आहे ए बी अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनिस. तर हायपोटेनिसची व्हॅल्यू आहे AC. सो साइन थीटा आहे ए बी डिवायडेड बाय AC. सो लक्षात ठेवू शकता, साइन थीटा आपण मराठीमध्ये म्हटलं तर साइन थीटा काय? समोरची बाजू डिवायडेड बाय कर्ण किंवा हायपोटेनिस. सो समोरची बाजू आणि एस हे दोघे सिमिलर आहे. सो या इक्वॅलिटीने तुम्ही लक्षात ठेवा, साइन थीटा म्हणजे समोरची बाजू. कोणाच्या समोरची बाजू? थीटाच्या समोरची बाजू. सो थीटाच्या समोरची बाजू कोण आहे? ए बी आणि डिवायडेड बाय हायपोटेनिस AC. नंतर कॉस थीटा. आता जेव्हा समोरची बाजू संपते तेव्हा राहते लगतची बाजू किंवा जवळची बाजू, और इट इज कॉल्ड एज ऍडजसेंट साइड. सो कॉस थीटा आहे ऍडजसेंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. सो ऍडजसेंट साइड किती आहे? BC आणि हायपोटेनियस किती आहे? AC. तर कॉस थीटा काय बनतो? BC डिवायडेड बाय AC. नंतर टॅन थीटा. सो टॅन थीटा मध्ये आपण हायपोटेनियस कन्सिडर करणार नाही. साइन थीटा मध्ये आपण काय कन्सिडर केलं? अपोजिट साइड. कॉस थीटा मध्ये काय कन्सिडर केलं? ऍडजसेंट साइड. सो टॅन थीटा काय आहे? टॅन थीटा हा रेशो आहे अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसेंट साइड. अपोजिट साइड कोणाची? तर अँगलच्या अपोजिट साइड. ती किती आहे? AB. ऍडजसेंट साइड कोणाच्या ऍडजसेंट? थीटाच्या ऍडजसेंट. ती आहे BC. सो टॅन थीटा काय बनतो? अपोजिट साइड AB डिवायडेड बाय ऍडजसेंट साइड BC. सो या वेळेने आपण टॅन रिलेशन फाइंड आउट करू शकतो. सर टॅन थीटा मध्ये हायपोटेनिसचा काही रोल नाही, फक्त साइन थीटा आणि कॉस थीटा मध्ये ऍडजसेंटचा रोल आहे. सो आपण याला समराइज करूया. सो साइन थीटा काय आहे? अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. सो साइन म्हणजे एस म्हणजे समोरची बाजू. सो साइन थीटा म्हणजे समोरची बाजू डिवायडेड बाय हायपोटेनिस. सो हे इक्वेशन बनते साइन थीटा इज इक्वल टू O बाय H. किंवा हा एक सिंपल ट्रिक आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता, साइन थीटा इज इक्वल टू O बाय H. देन द कॉस थीटा. कॉस थीटा काय? ऍडजसेंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. सो सिंपली आपण लिहू शकतो कॉस थीटा इज इक्वल टू A बाय H. आणि शेवटी आहे टॅन थीटा. टॅन थीटा मध्ये हायपोटेन्यूस येत नाही. साइन थीटा मधून अपोजिट साइड घ्यायची, कॉस थीटा मधून ऍडजसंट साइड घ्यायची. या दोघांचं डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू मिळते. सो टॅन थीटा इज इक्वल टू O बाय A. अपोजिट डिवायडेड बाय ऍडजसंट. सो या वेळेने एखादी सिंपल ट्रिक यूज करून तुम्ही साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा हे फाइंड करू शकता. सो पहिल्यांदा फाइंड करण्यापूर्वी तुम्हाला माहिती हवं की थीटा कोणता आहे, त्याची समोरची बाजू काय आहे, अपोजिट साइड कोणती आहे आणि रिस्पेक्टिव्ह हायपोटेन्यूस काय आहे. सो हा डेटा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही व्हॅल्यू साठी साइन, कॉस आणि टॅन फंक्शन फाइंड करू शकता. जर तुम्हाला ही आय होप तुम्हाला या गोष्टी आता समजल्या असतील. जर समजल्या असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. तर इथे साइन थीटा काय बनणार आहे? साइन थीटा आहे ए बी अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनिस. तर हायपोटेनिसची व्हॅल्यू आहे AC. सो साइन थीटा आहे ए बी डिवायडेड बाय AC. सो लक्षात ठेवू शकता, साइन थीटा आपण मराठीमध्ये म्हटलं तर साइन थीटा काय? समोरची बाजू डिवायडेड बाय कर्ण किंवा हायपोटेनिस. सो समोरची बाजू आणि एस हे दोघे सिमिलर आहे. सो या इक्वॅलिटीने तुम्ही लक्षात ठेवा, साइन थीटा म्हणजे समोरची बाजू. कोणाच्या समोरची बाजू? थीटाच्या समोरची बाजू. सो थीटाच्या समोरची बाजू कोण आहे? AB आणि डिवायडेड बाय हायपोटेनिस AC. नंतर कॉस थीटा. आता जेव्हा समोरची बाजू संपते तेव्हा राहते लगतची बाजू किंवा जवळची बाजू, और इट इज कॉल्ड एज ऍडजसेंट साइड. सो कॉस थीटा आहे ऍडजसेंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. सो ऍडजसेंट साइड किती आहे? BC आणि हायपोटेनियस किती आहे? AC. तर कॉस थीटा काय बनतो? BC डिवायडेड बाय AC. नंतर टॅन थीटा.
सो टॅन थिटा मध्ये आपण हायपोटेन्यूज कन्सिडर करणार नाही. साइन थिटा मध्ये आपण काय कन्सिडर केलं, अपोजिट साइड. कॉस थिटा मध्ये काय कन्सिडर केलं, ऍडजस्टंट साइड. सो टॅन थिटा काय आहे, टॅन थिटा हा रेशो आहे अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड कोणाची, तर अँगलच्या अपोजिट साइड ती किती आहे, ए बी. ऍडजस्टंट साइड कोणाच्या, ऍडजस्टंट थिटाच्या ऍडजस्टंट ती आहे बी सी. सो टॅन थिटा काय बनतो, अपोजिट साइड ए बी डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड बी सी. सो या वेळेने आपण टॅन रिलेशन फाइंड आउट करू शकतो. सर टॅन थिटा मध्ये हायपोटेन्यूसचा काही रोल नाही, फक्त साइन थिटा आणि कॉस थिटा मध्ये ऍडजस्टंटचा रोल आहे. सो आपण याला समराइज करूया. सो साइन थिटा काय आहे, अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. सो साइन म्हणजे एस म्हणजे समोरची बाजू. सो साइन थिटा म्हणजे समोरची बाजू डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. सो हे इक्वेशन बनते साइन थिटा इज इक्वल टू ओ बाय एच. किंवा हा एक सिंपल ट्रिक आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता, साइन थिटा इज इक्वल टू ओ बाय एच. देन द कॉस थिटा काय, ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. सो सिंपली आपण लिहू शकतो कॉस थिटा इज इक्वल टू ए बाय एच. आणि शेवटी आहे टॅन थिटा. टॅन थिटा मध्ये हायपोटेन्यूस येत नाही. साइन थिटा मधून अपोजिट साइड घ्यायची, कॉस थिटा मधून ऍडजस्टंट साइड घ्यायची. या दोघांचं डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू मिळते. सो टॅन थिटा इज इक्वल टू ओ बाय ए, अपोजिट डिवायडेड बाय ऍडजस्टंट. सो या वेळेने एखादी सिंपल ट्रिक यूज करून तुम्ही साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा हे फाइंड करू शकता. सो पहिल्यांदा फाइंड करण्यापूर्वी तुम्हाला माहिती हवं की थिटा कोणता आहे, त्याची समोरची बाजू काय आहे, अपोजिट साइड कोणती आहे आणि रिस्पेक्टिव्ह हायपोटेन्यूस काय आहे. सो हा डेटा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही व्हॅल्यू साठी साइन, कॉस आणि टॅन फंक्शन फाइंड करू शकता. आय होप तुम्हाला या गोष्टी आता समजल्या असतील. जर समजल्या असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.